अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं काम कोण करतात? सद्गुरू करतात. ज्ञानोबराय सांगतात, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत, माझं हृदयी सद्गुरू. सद्गुरूचा पत्ताच महाराज याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी दिलेला आहे. माझं हृदयी सद्गुरू. काय कार्य केलं त्यांनी, काय क्रांती केली? जेने तारिलो हा संसार पुरू. हा जो संसाराचा पूर आहे त्याच्यातून त्यांनी मला काय केलं? तारून नेलं. म्हणून संदर्भ सांगितला, संसाराची व्याख्या सांगितली की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया तारे भजे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. फॅन लाव. मूढमते मग आपण याला भजन केलं पाहिजे, गोविंदाचं भजन केलं पाहिजे, पांडुरंगाचं भजन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी काही ठिकाणी लिहिलेलं आहे, भजन घाली भोगावरी अकर्तव्य मणिधरी धिग त्याचे साधूपण विटाळोनी वर्ते मन. महत्वाचा अभंग आहे बरं का, ऐका. भजन घाली भोगावरी अकर्तव्य मणिधरी धिग त्याचे साधूपण विटाळोनी वर्ते मन. काल तर एवढं अवघड प्रमाण माझ्या समोर आलं गाथा बघत असताना. तुकोबारायांनी लिहिलं, तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. अभक्ताची माय तुका म्हणे नरका जाय. मी ते उलट करून सांगितलंय. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. अभक्ताची माय नरका जाय तुका म्हणे. बरोबर आहे की नाही? अभक्ताची आई कुठं जाते? नरकाला जाते, नरकाला. म्हणून भक्त असलं पाहिजे, अभक्त असलं काही कामाच नाही. अजून एक अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय त्याशी रांड प्रसवली वैष्णव चांभार धन्य त्याची माता. अर्थात याता याती धर्म नाही विष्णुदासा. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय इथं सांगतात, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, माझ्या हृदयामध्ये सद्गुरूचा वास आहे. माझ्या हृदयात सद्गुरू आहेत, ज्यांनी या संसार पुरातून मला तारलेलं आहे. म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी. म्हणून मला विशेष स्वरूपाचा केवळ आदर नाही वाटत, तर अत्यादर वाटतो. कुणाबद्दल? विवेकाबद्दल. विवेकावरी. मी म्हणून सांगितलंय, चुकलं तर चुकू द्या की, पण बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. पर्यायानं गुरुबद्दलच प्रेम आहे, गुरुबद्दलच आदर आहे, पण तो विवेक, त्या विवेकावर माझं विशेष प्रेम आहे. आणि विवेक शब्दाचा अर्थ विचार. चंद्र तेथे संत तेथ विवेका. बरोबर आहे की नाही? विवेक शब्दाचा अर्थ विचार. जिथं संत आहे तिथं विचार आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे. आणि हा जो काही विवेक आहे, या विवेकानंच मला काय केलेलं आहे? तारलेलं आहे. म्हणून माझं विवेकावरती विशेष काय आहे? प्रेम आहे. विशेष प्रेम आहे म्हणजे फार प्रेम आहे. नुसता पाहुणा आला तर माणूस चहा करतो, त्यातल्या त्यात बरा पाहुणा आला तर कॉफी करतो, त्यातल्या त्यात अजून बरा पाहुणा आला तर दूध करतो. विशेष पाहुणा आला तर जेवल्याशिवाय जाऊ नका, बाजार आमटी. बरोबर आहे की नाही? विशेष पाहुणा म्हणजे काय? याचा अर्थ काय नेमका? माझा विवेकावरती निस्सीम माझं प्रेम आहे, जीव आहे माझा. ज्ञानोबाराय सांगतात, माझं हृदयी सद्गुरू. जेणे कितीतरी प्रमाण देता येतील, कितीतरी संदर्भ देता येतील, सद्गुरूवरती माझं विशेष प्रेम आहे, विवेकावरती माझं विशेष प्रेम आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, त्याला उदाहरणं दिलेली आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, जैसे डोळ्या अंजन भेटे. जैसे डोळ्या, जसं डोळ्याला अंजन भेटतं. अंजन नावाची एक अशी वस्तू आहे, असा पदार्थ आहे, वस्तू आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. असं अंजन आहे. आता आपण अमृतांजन लावतो डोळ्याला, अमृतांजन ठाऊक आहे आपल्याला. अंजन आणि अमृतांजन एकच. अजून एक डोळ्याला काहीतरी लावतात की इथं काजळ, सुरमा म्हणतात काही जण. अजून कशाला डोळ्यामध्ये घालतात ते. आता तर काय पण निघले डोळ्यात घालायला.
आता मगाशी कुणीतरी सांगितलं काही पोरं काहीतरी लावून आलेले आहेत. म्हणजे काय काय पण निघलंय आता. 4 दिवस साबण लावलं की माणूस काळा गोरा होतो, काळा माणूस गोरा होतो. ज्ञानोबराय सांगतात, जैसे डोळ्या अंजन भेटे, डोळ्याला अंजन लावलं की ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. मग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी. ज्याप्रमाणे डोळ्याला अंजन मिळालं त्यावेळेस दृष्टी फाकते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रगट होतो. एक वस्तू अशी आहे, त्या वस्तूची ताकद अशी आहे. काही वस्तूच्या ताकदी असतात. उदाहरणार्थ परीस ही वस्तू आहे, त्या वस्तूची सामर्थ्य शक्ती काय आहे? परीस या वस्तूची सामर्थ्य शक्ती अशी आहे की त्या परीसाचा डेगोळे लोखंडाला स्पर्श, आपला लोखंडाला स्पर्श झाला. लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. सोनं, लोखंडाचं सोनं होतं. परीसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. मग आता लोखंडाचं सोनं होतं ही सामर्थ्य शक्ती परीसाची आहे. तसं अजून चिंतामणी नावाचा एक खडा आहे, त्याची काय सामर्थ्य शक्ती आहे? तशी दुर्जनाची सामर्थ्य शक्ती काय सांगा की? तो सज्जनाला दुर्जन बनवण्याचा प्रयत्न करतो, ही त्याची ताकद आहे. बरोबर आहे की नाही? प्रत्येक वस्तूची काही सामर्थ्य शक्ती आहे. महाराज ज्ञानोबराय सांगतात, जैसे डोळ्या अंजन भेटे, डोळ्याला अंजन भेटलं, प्राप्त झालं, त्यावेळेस दृष्टीला फाटा फुटतो. म्हणजे काय होतं तर दृष्टी फाकते, म्हणजे अधिक दृष्टी प्राप्त होते. आणि त्या दृष्टीच्या योगानं तुम्ही ऐकलंय का बघा जरा जुनी पोरं, पाठीमाग कुठंतरी गावाकडं जुनं घर खांदायला चालू केलं आणि असं सोन्याचं गाडगं घावलं म्हणतात लोक, म्हणतात की नाही? तुम्ही ऐकलंय की नाही बघा. आता ते होतं नेमकं काय? घबाड घावतात जुनी, बरं ती दिसतात कुणाला? ज्याची दृष्टी फाकते त्याला दिसतात, कुणाला दिसत नाही. असं म्हणतात जुनी माणसं की ज्याच्या डोळ्यामध्ये फूल असतं त्याला भूतं दिसतात. तुम्ही म्हणसाल भूतं असतात का? हो, भूतं असतात, त्याची बाधा होते. तुम्ही म्हणसाल आधार काय? पळे भूत बाधा भेने तेथे. कसलीही भूतं लागू दे की, सकाळी एकदा हरिपाठ म्हणायचा, संध्याकाळी एकदा हरिपाठ म्हणायचा, पळे भूत बाधा भेने तेथे. मग कसलं बी असू दे आणि कुठलं बी वड्यातलं गावंदरीतलं कुठलं वडावरचं असो नाही तर वड्यातलं असो, भूतं राहतातच कुठं. आता उलटी टांगलेली असतात म्हणजे वडावर राहत असतील. वडा, वड, नद्या, तलाव. लोक सांगतात त्या झाडाखाली बसू नका, त्या झाडाखाली जे बसले ते कायमचेच बसले, उठलेच नाही पुन्हा. त्याच्यामुळे तशा जागी बसू नका असं सांगतात. दृष्टीला फाटा फुटला म्हणजे काय झालं तर त्या दृष्टीला भूमिगत द्रव्याचा सुगावा लागला. म्हणजे जमिनीमध्ये कुठं काय पुरून ठेवलंय ते सापडलं. आपल्या पण सापडलं होतं, माहित आहे की नाही? आमच्याकडे एका माणसाला सांगतात 7 रांजण सापडले. त्यानं त्यातलं बचकभर काढून घेतलं तर पोलीस आले, गेले घेऊन सगळंजण. काय तसं होत असतं. हे सापडतं ते ठेवलेलं कोणी असतं? पूर्वजांनी ठेवलेलं असतं. ज्ञानोबराय सांगतात त्याला महानिधीचा साठा सापडतो. प्रगट होतो म्हणजे काय? सापडतो ना, त्याला प्राप्त होतो, दिसतो त्याला. दुसरं उदाहरण दिलं, तसं मला सद्गुरू सापडले असं ज्ञानोबरायांना म्हणायचंय. दृष्टी फाटल्यानंतर जसा महानिधी सापडावा तसे मला कोण सापडले? सद्गुरू सापडले. ज्ञानोबरांनी दुसरं उदाहरण दिलं, का चिंतामणी झालं या हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे. ज्याप्रमाणे चिंतामणी हातात आल्यावर, चिंतामणी, मनी चिंता, मनामध्ये जी चिंता आहे ती चिंता पूर्ण होते. आपल्या मनाचं मनोरथ पूर्ण केलं, आपलं मनोरथ पूर्ण होतो चिंतामणी हातात आल्यानंतर. ज्ञानोबराय सांगतात का चिंतामणी झालं या हाती, हातामध्ये चिंतामणी आला,
की सदा विजय वृत्ती मनोरथी, मनामध्ये जेही येतं तो मनोरथ पूर्ण होतो म्हणजे विजय होतो. मनोरथ पूर्ण विजयी होती म्हणजे काय, पूर्ण होतो. मग तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. तसं मला सद्गुरूंची भेट झाली, माझे गुरुवरे मला भेटले, त्याच्यामुळं माझा जो मनोरथ होता तो काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. ज्ञानोबरायांचं काही मनोरथ असेल ना, त्यांनाही वाटत असेल ना असं व्हावं, मग त्यांना जे व्हावं वाटत असेल ते सद्गुरूंच्या भेटीनं काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. चिंतामणीचं उदाहरण देऊन सांगितलं. एक उदाहरण दिलं अंजनाचं. कोण अंजना, कोण अंजना? अहो अंजन ही वस्तू अशी आहे, हे अंजन डोळ्याला प्राप्त झालं की भूमिगत द्रव्याचा साठा सापडतो, म्हणजे जमिनीत पुरून ठेवलेलं धन सापडतं. असा एक उदाहरण दिलं अंजनाचं आणि दुसरं उदाहरण दिलं चिंतामणीचं. डोळ्याला अंजन भेटल्यावर भूमिगत महानिधी सापडावा किंवा चिंतामणीनं मनोरथ पूर्ण व्हावा, तसं मला माझे कोण प्राप्त झालेले आहेत, सद्गुरू प्राप्त झालेले आहेत. म्हणून जाणतेनो गुरु भजीजे. म्हणून काय करावं, एवढ्या करता ज्ञाते पुरुष हो, जाणत्या माणसांनो, ज्ञाते पुरुष हो. आता तुम्ही काय जाणते काय माझ्या पुढं, पण काही जाणते आहेत ना. म्हणून जाणतेनो गुरु भजीजे, जाणत्या माणसांनी काय करावं, गुरु भजन करावं. लक्षराज, गुरु भजन करावं. ते गुरु भजन करता करता इकडं अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरुचं भजन करतात. विशेष ज्ञानोबरांनी सांगितलं, तुकोबरांनी अनेकांनी सांगितलं, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा, पाहता त्रैलोकी, गुरु हाच देव आहे. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्टंक आन कोणी, इंद्र चंद्र देव कुबेरादी सर्व संशयाची श्रेणी फेडीतीना. मनोनी साधका तू माऊली, ज्ञानोबरांची उभे पिके सारस्वत तुझ्या पाऊली, या कारणे मी सावली न संधी तुझी. मनोनी साधका तू माऊली, सद्गुरू ही साधकांची माऊली आहे आणि त्या सद्गुरूचं करावं तेवढं चिंतन कमी आहे. अदृश्य दर्शनी संतांची आम्ही काल सांगितलेलं आहे. हे कोण दाखवतात, सद्गुरू वाचोनी, दुसरं कोणीही दाखवत नाही. ज्ञानोबराय सांगतात, म्हणून जाणतेनो गुरु भजीजे, भजीजे म्हणजे भजन करा, त्यांना भजा, त्यांची पूजा करा. म्हणून जाणतेनो गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे. एवढ्या करता ज्ञाते पुरुष हो, गुरु भजन करा आणि त्या योगाने कृतकृत्य व्हा. जगद्गुरु तुकोबारांनी लिहिलंय वरद, संतांनी सरता केलो तैशापरी, कैशापरी जैशापरी चंदनी ते बोरी व्यापेली. ते गुण बघत नाहीत, दोष विचारत नाहीत, गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. म्हणून तुका म्हणे आले समर्थाचे मना, मग होय राहणार अंक त्याचा. हे समर्थ कोण आहेत, गुरुच आहेत ना. म्हणून या ज्ञात्या माणसांनी काय केलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, तेने कृतकार्य होईजे. त्याला पुन्हा उदाहरण दिलं, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं की फांद्या टवटवीत होतात, मुळाला पाणी घातलं की फांद्या टवटवीत होतात. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. संतोषती म्हणजे सुख प्राप्त होतं, त्यांना सुख प्राप्त होतं म्हणजे त्या टवटवीत होतात ना. म्हणून मुळाला पाणी घाला. एकाला पाणी घालायला सांगितलं, ते पानावर पाणी टाकून आलं. अरे पाणी बुडात घालायचं असतंय, बरोबर आहे नाही, मुळावरती पाणी घालावं. या ओळीमध्ये ठिबक सिंचनचा शोध लागलेला आहे. या ओळीतून कळालं का, ठिबक सिंचन. मुळावरती ठिबक सोडलं की वर तरारतात फांद्या. मग ते ठिबक सिंचन माहीत नाही का तुम्हाला, मोठमोठ्या पायपा असतात, सगळ्या बागेतनं सोडलेल्या असतात, ऊसातनं. म्हणून जाणतेनो गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे. जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. शाखा म्हणजे फांद्या, पल्लव म्हणजे पानं. शाखा पल्लव
संतोषती, त्यांना आनंद वाटतो. जेवण केल्यावर आपल्याला बी आनंद वाटतोच की, त्यातल्या त्यात गोड असल्यावर जास्त आनंद वाटतो. आणि दुःख त्यालाच वाटतं ज्याला शुगर असते. दिसते पण खाता येत नाही. स्वराज बरोबर आहे की नाही? गोड दिसते पण खाता येत नाही, त्याला दुःख वाटतं. अर्थात भाग इतकाच आहे की माझ्या हृदयामध्ये सद्गुरूचा वास आहे आणि त्याच्यामुळं या संसारपुरातून त्यांनी मला तारलेलं आहे. मी तरुण गेलेलो आहे. तारिलो म्हणजे तरुण गेलो आणि तारिलो म्हणजे त्यांनी तारला, अशा दोन्ही अर्थाने घ्या. दुधात साखर टाकली तरी दूध गोडच लागणार आहे आणि साखरेत दूध टाकलं तरीही दूध काय लागणार आहे? गोडच लागणार आहे. तसं तारिलो याचा अर्थ त्यांनी मला तारलं असं म्हणा किंवा मी तरुण गेलो असं म्हणा, काही अडचण नाही. दोन्हीचे अर्थ वरत एकच होतात. ज्ञानोबराय सांगतात, म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव. मुळाचं सिंचन करा, मुळावरती पाणी सिंचन करणे याचा अर्थ मुळावरती, मुळ त्याच्यावरती सिंचन करा. मग शाखा म्हणजे फांद्या आणि पल्लव म्हणजे पानं, त्यांना आनंद वाटतो. एवढा भाग ठीक आहे. हे 3-4च ओव्या झालेले आहेत, परंतु महत्त्वाच्या ओव्या होत्या. अजून आपण राहिलेला ज्ञानेश्वरीचा भाग आपल्या नियमाने उद्या सकाळी बरोबर 8 ते 8:30 या वेळेमध्ये घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुका. विठाल 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 विठाल. पुंडलिक